सो लास्ट क्लासला आपण एक अप्रोच शिकलो होतो. एक याच्यात काही सिनियर पण आहेत, काहींचं ऑलरेडी ट्रेनिंग पण झालेलं आहे, पण तरी पण एक आपण अप्रोच शिकलो होतो की वाय लर्न द अबॅकस अँड वाय लर्न वैदिक मॅथ. एक अप्रोच शिकलो होतो की तुम्हाला क्लास सुरू करायचा आहे, तुमच्याकडे पॅरेंट्स येणार आहेत. म्हणजे 2 मिनिटं रिकॅप करतो आणि आपण टेक्निकल राउंड कडे जाऊया. सो आपण एक अप्रोच शिकलो होतो की काउन्सिलिंग कसं करायचं, कारण पॅरेंट्स तुमच्याकडे येणार आहेत आणि त्यांच्या मुलांना पहिला प्रश्न असतो की काय अबॅकस शिकल्याने काय फायदा होणार आहे का आमच्या मुलांना, काय नेमकं बेनिफिट होणार आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय फायदा होणार आहे. तर याच्यासाठी तुमच्याकडे एक अप्रोच असला पाहिजे आणि आपण नेमकं काय शिकवणार आहेत आणि मुलांचं डेव्हलपमेंट काय होणार आहे. तर हा पहिले कन्सेप्ट तुमचा क्लिअर असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण लास्ट क्लासमध्ये आपल्याला थोडासा 10 वाजता एक टेक्निकल इश्यू आला होता आणि तोपर्यंत बऱ्यापैकी आपलं का शिकायचं आणि पालकांना काय काउन्सिलिंग करायचं हा एक पार्ट आपला झाला होता. आणि मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याकडे एक छान एक गेस्ट नाही पण आपला एक मेंबर आणि वरिष्ठ आपले एक मेंबर आहेत वर्षाताई. तर खरोखर काय फायदा होतो ते त्यांच्या शब्दात सांगतील आणि मग आपण परत टेक्निकल पार्ट कडे जाऊया. काही प्रॉब्लेम नाही, वी आर जस्ट फॅमिलियर. पण तुम्हाला अनुभव आहे, कारण मी असं म्हणतो की मी 10 वर्षापासून हे जे करतोय तेवढाच तुम्हाला पण अनुभव आहे. 1-2 वर्षाचा इकडे तिकडे असेल, कारण मी 2009 साली हे सुरू केलेलं आहे. तर तेवढाच तुमच्याकडे पण अनुभव आहे, कारण तुमच्या शब्दातून जेव्हा ऐकू तेव्हा मला पण मूडवर शक्ती येते की आपलं जे चाललंय ते बरोबर आहे आणि जरा करायला पाहिजे की नाही. हा जो एक प्रकार असतो की माझ्यासारख्याला पण एक एनर्जी येईल की पण नाही, वर्षाताई म्हणतायत म्हणजे करायला पाहिजे. तर तुमचा काय अनुभव आहे, अनम्यूट करू शकता तुम्ही आता. आणि का शिकायला पाहिजे मुलांनी, खरोखर फायदा होतो का, तुमचा काय अनुभव आहे. तर सुरुवातीला जेव्हा मी क्लास नवीन नवीन चालू केला, तर तेव्हा मला वाटलं काय होणार आहे याच्याने, काहीच होणार नाही. बिलकुल म्हणजे मला विश्वासच नव्हता काही होऊ शकतं म्हणून. अबॅकसनी काहीतरी मुलांमध्ये काही चेंज होईल. मला असं वाटतच नव्हतं. पण जेव्हा मी मुलांना शिकवत गेले, पण त्यांच्यात खरोखर बदल होतो. नॉर्मल मुलं आणि हे अबॅकसची मुलं खूप फरक असतो यांच्यामध्ये. हे यांच्यामध्ये एक शार्पनेस वाढतो. असं मला ओके, म्हणायचं. थँक्यू ताई. आता मी तुमच्या 2 शब्दांमध्ये हां. परत परत त्या 2 शब्दांवर थोडस हो. बोलतो. एक ताईंचा एक शब्द होता की नॉर्मल मुलं आणि यांच्यामध्ये एक फरक असतो आणि एक बोलले ते शार्पनेस वाढतो. या 2 शब्दांवर पूर्ण ब्रेन सायन्स काय म्हणतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. की एक नॉर्मल सायन्स असं म्हणतं की तुमचा रिकॉल सेन्स स्ट्रॉंग असला पाहिजे. आणि पुन्हा तुम्हाला हे काउन्सिलिंगचाच पार्ट आहे, तुम्हाला हे पालकांशी बोलता आलं पाहिजे. आपली इंडियन किंवा पूर्ण वर्ल्डची एक सिस्टम आहे, करिक्युलमची की एज्युकेशन सिस्टम आहे. वर्षभर अभ्यास करा, आयुष्यभर अभ्यास करा आणि कुठेतरी तुम्हाला एक स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक एक्झाम सिस्टम असते. त्या एक्झाम सिस्टमच नाव असतं की 3 अवर सिस्टम. त्या 3 तासामध्ये तुम्हाला स्वतःचं टॅलेंट प्रूव्ह करायचं असतं. आणि या टॅलेंट प्रूव्ह करताना तुम्ही जे काही कुठल्याही आयुष्यातल्या तुम्ही ज्या काही एक्झाम द्याल, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल किंवा तुम्हाला IAS बनायचं असेल, जे काही तुम्ही एंट्रन्स एक्झाम देतात, त्या एंट्रन्स मध्ये तुमचा लास्ट 10 इयर 12 इयर 20 इयर जो काही स्टडी झालेला असतो तो तुम्हाला 3 तासात तिथं मांडायचा असतो. आणि तो असतो तुमचा रिकॉल सेन्स, आठवण्याचा तुमची किती प्रॅक्टिस आहे. आणि यालाच आम्ही म्हटलं जातं की एक आपलं एक तुमचं जे शार्पनर असतं एक पेन्सिल असते, त्या पेन्सिलला तुम्हाला शार्प करण्यासाठी तुमच्याकडे एक शार्पनर असतं. तसं ब्रेन मध्ये जे न्यूरॉन सेल्स असतात त्या न्यूरॉन सेल्सला शार्पनेस आणण्यासाठी, त्याला रिकॉल सेन्स स्ट्रॉंग करण्यासाठी एक आठवण्याचा व्यायाम, मराठीत सांगायचं तर आठवण्याचा व्यायाम. आणि हा रिकॉल सेन्स हा कसा स्ट्रॉंग केला जातो, मागच्या वेळेस बोललो की भांबरी केली, प्राणायाम केलं, योगा केलं, ओंकार केला की ब्रेन मध्ये न्यूरॉन्स असतात त्यांचा व्यायाम होतो. त्या पद्धतीने 44 - 30 प्लस 55 - 6 प्लस 90 आन्सर इज द 150. हे जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करून तुम्ही आठवण्याचा व्यायाम करतात त्यावेळेस तुमच्या ब्रेन मधले न्यूरॉन सेल्सचा रिकॉल सेन्स शार्प होतो. यालाच म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. आणि हे आपलं जे इंडियन जे काय आपण टॅलेंट शो करायचं असतं. आणि आपण कधी कधी मी मागच्या वेळेस पण बोललो की अरे आत्ताच वाचलं होतं, कुठं हरवलं असं होतं. आणि हा रिकॉल सेन्स स्ट्रॉंग करण्याचा एक व्यायामाचा प्रकार म्हणजे अबॅकस
आणि थोडंसं वैदिक मॅथमॅटिक पण आहे, कारण आपण त्याच्यात बोथ सिस्टम युज करतो, मेंटल अरिथमेटिक सिस्टम युज करतो. ताईंनी खूप चांगलं सांगितलं की परत अजून या इतर मुलांपेक्षा यांच्यामध्ये फरक असतो. याचं कारण असं असतं, पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडे शेकडो मेसेज आहेत, मागच्या वेळेस पण बोललो होतो की विद्यार्थी किंवा काही महिला ज्यांना गंध नसतो मॅथमॅटिक्सचा, ते म्हणतात हॅलो ओके, मला वाटलं अजून परत मागच्या वेळेसारखं काही सर्व स्तब्ध झालेत. सेन्स डेव्हलप होतो आणि एक मेसेज ब्रेन कडे जातो, मॅथमॅटिक्स इज इझी, मॅथमॅटिक्स इज इझी, मॅथमॅटिक्स इज इझी. आणि एकदा आपण काय शिकवतो, ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच शिकवतो, पण मुलांना तरी पण वाटायला लागतं की मॅथ इज द इझी. आणि एकदा जर तुमच्या ब्रेनकडे मेसेज गेला की मॅथ इज इझी, मी जम्प करू शकतो, मी जम्प करू शकतो, तर तुम्ही जम्प करू शकतात. हा जो एक अप्रोच आहे, हा एक अप्रोच तयार होतो वर्षातही तुमच्या सांगण्यातून एक, आणि मग मुलांचं खरोखर असा अप्रोच होतो की मॅथ इज द इझी. आणि एकदा जर त्यांच्या ब्रेन मध्ये गेलं अर्ली एज मध्ये की मॅथ इज इझी, तर मग आयुष्यभर त्यांच्यासाठी तो इझी होऊन जातो. म्हणजे हा सायकोलॉजिकल पार्ट आहे, हा एक ब्रेन डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, ब्रेन सायन्सचा पार्ट आहे. आणि हे तुम्हाला पहिले तुम्ही ऍज अ टीचर तुम्हाला एकदम क्लिअर असलं पाहिजे की मी जे टूल शिकवणार आहे, मी जे शिकते आणि ते मुलांना काय फायदा होतोय. तुम्ही कॉन्फिडन्स, मी तुम्हाला पहिले बोललो होतो, तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही काहीतरी एज्युकेशन मध्ये गुड टूल युज करतायत आणि ज्याच्यातून समाजासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ते बेनिफिट आहे. याच्यासाठी तुमचा काउन्सिलिंग पार्ट एकदम क्लिअर असला पाहिजे की मी जे शिकवते हे मी शिकण्याचा उद्देश, मला एक, मी पण जेव्हा स्टार्ट केलं वर्षात दुपारी एवढा वेळ नव्हता बोलताना, मी जेव्हा शिकलो तेव्हा मला एक अमृतकर म्हणून एक फॅमिली मला भेटली होती 10-12 वर्षापूर्वी, जेव्हा मी एक स्टार्टअप केलं. आणि त्या अमृतकर ताईंनी मला सांगितलं की माझ्या मुलीने अलोहा मध्ये एक अलोहा म्हणून एक ब्रँड ऍप आहे, कसं जसं आपलं ब्रेन ट्रेन एज्युकेशन, तुम्ही जेव्हा टीचर बनतायत ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं, तुम्हाला ब्रँड विचारला जाईल, कारण लोकांना जे काय अर्धवट माहिती असतं त्यांच्या प्रश्न असतात, लेवल किती, ब्रँड कुठलं, तुम्ही स्टेट घेतात का नॅशनल. आपलं ब्रेन ट्रेन एज्युकेशन हे भविष्यात याला कोणीही कॉम्पिटिशन राहणार नाही, एवढं मोठं ब्रँड तयार होणार आहे भारतात, मी आजच सांगतो. माझं ध्येय आहे तसंच आहे, कारण आपलं काम करण्याचं स्टाईल आणि पॅटर्न वेगळं आहे. म्हणून ब्रेन ट्रेन एज्युकेशन हे आपलं अबॅकस, आपली संस्था आहे, हे पहिले तुमच्याकडे क्लिअर असलं पाहिजे. कारण काय जे करतोय तेच सांगायचं, कारण लोक विचारतात, कारण त्यांनी खूप सारे मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड असतात येणारे, त्याच्यामुळे ते विचारतात तुमचं कुठला अबॅकस आहे. मग क्लिअर, ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही आमची संस्था आहे आणि त्याच्यात आपलं थर्ड आय अबॅकस म्हणून आपलं रजिस्टर अबॅकस ब्रँड होतं, थर्ड आय अबॅकस, पण आपली संस्था ब्रेन ट्रेन एज्युकेशन ही संस्था आहे. सेकंड थिंग, त्या अमृतकर फॅमिलीने मला सांगितलं की सर आमच्या पिल्लूने केलं आणि आमच्या पिल्लूला फायदा काय झाला. मी साहजिक फायदा काय झाला तर सांगतात, फायदा मला सांगता येत नाही, पण ती जेव्हा अभ्यासाला बसते, ती अभ्यासाला कधी बसते, ती एकाग्र कधी होते, तिचा अभ्यास कधी लक्षात राहतो आणि ती कधी उठली, ती सांगते झाला माझा अभ्यास. म्हणजे याला एक आध्यात्मिक किंवा त्याला स्पिरिच्युअल सायन्स मध्ये एक बैठक सिस्टम म्हणतो आपण. त्या बैठक सिस्टमला म्हटलं जातं पारायण सिस्टम, एक साध्या भाषेत म्हटलं तर पारायण म्हटलं जातं. कारण हे पहिले मला तुमच्याशी सर्वांशी क्लिअर केलं की तुम्हाला सर्व बैठक सिस्टम काय असते, पारायण मेथड काय असते, किंवा रिव्हिजन मेथड काय असते. याला म्हणतात वारंवार रिव्हिजन करणं. आणि बैठक मेथड अशी म्हटली जाते की उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या की मुलांना ज्ञानेश्वरीचं पारायणला बसवलं जातं. एखादा मुलगा चंचल असेल किंवा तुम्हाला मनशांती लागत नसेल, तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात गेला, ते म्हणतात गुरुचरित्राचे 10-10-12 पारायण करा. म्हणजे ते काय म्हणतात, तुम्हाला त्या गुरु पारायणमध्ये अटकवलं की तुमच्या डोक्यात येणारे भूत, अनवॉन्टेड भूतचं प्रमाण कमी होईल आणि तुमच्या घरात ऑटोमॅटिक शांतता नांदायला लागेल. किंवा तुम्ही गुरुपारायणाचं चरित्र पारायण करायला लागले की तुम्ही विनाकारण कोणाला तरी खोचड काहीतरी बोलायचं कमी होईल. तुमच्या घरात, अरे बाबा मम्मी कमीत कमी पारायण करते, आपण शांत बसा, तुमच्या घरात शांतता निर्माण होईल. आणि इट इज अ पारायण, शांतता, बैठक, याचा डायरेक्ट ब्रेन डेव्हलपमेंटशी, तुमच्या कॉन्सन्ट्रेशनशी, तुमच्या परिवारातल्या सर्व डेव्हलपमेंटशी संबंध असतो. तसाच अबॅकस मध्ये रिपिटेशन, कारण नंबर ऑफ सिस्टम काय आहे, तुम्हाला 9 येणारच आहे, परत परत -6 परत परत येणारे, +2 -3 +5 परत येणारे, परत -4 +1 -5 परत परत येणारे. आणि या रिपिटेशन मध्ये तुमचा ब्रेनचा शार्प जो रिकॉल सेन्स आहे
तो डेव्हलप होतो आणि एक मेसेज जातो की एव्हरीथिंग इज पॉसिबल, मॅथ इज द इझी, आणि मुलांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होतं. कारण हे फार इम्पॉर्टंट आहे. हा थोडासा इथं सब्जेक्ट थांबूया, कारण खूप सारं पुढे जेव्हा जेव्हा मला जसं जसं योग्य वाटेल तसं तसं मी त्याच्याबद्दल बोलत राहील. आणि त्या अमृतकल फॅमिलीला जो इनपुट मला मिळाला आणि त्याच्यावरून पण मला वाटलं की काही शिकायला हरकत नाही. हे गुड टूल आहे. हजारातून जरी 2-3 जणांना फायदा झाला असेल, पण फायदा झाला ज्यांनी प्रामाणिकपणे केला, त्यांना, ज्यांनी सिस्टम फॉलो केली त्यांना. तसं आपण सर्वजण एक कमिटमेंट घेऊन करू की आम्ही प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करू. प्रामाणिकपणे जे काय आपल्या रूल्स रेग्युलेशन होतील पुढचे, त्याच्याबद्दल पण मी शेवटी बोलतो, त्याप्रमाणे आपण फॉलो करू, प्रॅक्टिस करू प्रामाणिकपणे. तर तुम्ही पण वर्षात येईन एवढ्याच एक्सपर्ट टीचर बनवू शकता सर्वजण, असं मला वाटतं. सो आधीचे जर व्हिडिओ आपण बघितले असतील तर मी हा एक सर्व बेसिक फंडामेंटल्स क्लिअर झाला. आपण टेक्निकल कडे जाऊ. आता टेक्निकल कडे आपण जाताना इमिजिएटली आपण पहिला डे झाला, आता दुसऱ्या वीकला आपण हा सर्वजण राईट हँड वरती करा, सर्वजण राईट हँड. आणि राईट हँडला आपण कन्सिडर केलं होतं की युनिट रॉड. युनिट रॉडच्या व्हॅल्यू 4 अँड इट इज अ 5. हा अप्पर बीट, हे लोअर बीट्स आपण कन्सिडर केले होते. जर हे 2 बीट्स ओपन झाले तर आपण 6 कन्सिडर केला आहे, आणि इट इज अ व्हॅल्यू 6, 7, 8 अँड 9. आणि जर -6 करायचं असेल तर -6 सर्वांचा डिसिप्लिन असा झाला पाहिजे. कोणी असं करत असेल तर नथिंग, वेगवेगळ्या डिझाईन्स नाही तयार झाला पाहिजे. इट इज अ कॉमन 6 +6 -7 +7 -8 +8 -9 +9 अँड 9 मधून -7 करायचे तर -7 अँड +1 करायचा असेल तर असा. ही डिसिप्लिन क्लिअर आहे. हीच डिसिप्लिन आपण रिपीट सेम टू सेम अप्लाय करतो लेफ्ट हँडवर. पण थोडस इथं कॉम्प्लिकेशन सुरू होतात मुलांचे, म्हणून आपण थोडासा आपण पण एक पहिला महिना हा मुलांना थोडस डेडिकेटेड काय हे करतोय, कारण बेस तयार झाला की मग थोडस ऍप्लिकेशन. मग एक थिअरी असते, जो अंक आपण आधी बोलतो, इकडे लक्षात आहे, जो अंक आपण आधी बोलतो त्याचा ऍप्लिकेशन आधी करायचं. फॉर एक्झाम्पल 39, आपण आधी काय बोललो 30, तर ते डाव्या हातावर आलं पाहिजे 39, म्हणजे इनडायरेक्टली आपला लेफ्ट हँड इज द टेन्स रॉड. जे आपण 46, आपण आधी 40 बोललो म्हणून डाव्या हातावर 40 आणि युनिट रॉडवर 6 असा आला पाहिजे. हा एक पॅटर्न मुलांकडनं राबवून घ्यायचा तुम्ही ऍज अ टीचर. मुलं चुका करणार, ते करणारच, कारण ते मुलं आहेत आणि त्यांना आपण डेव्हलप करणं आपलं काम आहे. नेक्स्ट, आणि आपलं ऑब्झर्वेशन असलं की आपण त्यांना बरोबर करतो. नेक्स्ट 93 आपण हा पार्ट आपण क्लिअर केला. आणि अजून एक मला वाटतं कोणी एकदमच नवीन असतील तर आपण एक बीट व्हिज्युअलायझेशन. फॉर एक्झाम्पल मी थोडा स्क्रीन शेअरिंग वर जातो आणि तुम्हाला सांगितलं होतं की जर हा युनिट रॉड असेल आणि हे आन्सर लाईन असेल आणि या ठिकाणी जर आपण, कोणी फक्त मेसेज करू नका, मला थोडस डिस्टर्बन्स येते, एक मिनिट. याच्यामध्ये जर नॉर्मली असे बीट ड्रॉ केले असतील आपण, आणि जर मी तुम्हाला सांगितलं सो व्हॉट इज द आन्सर, आन्सर इज द, सरांचं तुमचं कॉमन असणार आहे, आन्सर इज द 7, बिकॉज अप्पर बीट्स व्हॅल्यू इज द 5. जे नवीन असतील त्यांच्यासाठी एक रिपीट करतोय, अँड लोअर बीट, एव्हरी बीट हॅव अ व्हॅल्यू, सिंगल व्हॅल्यू 1 and 1, म्हणून हे तिघ एकत्र आले की आन्सर इज द 7. हा फोटो तुमच्या ब्रेनकडे क्विकली गेला पाहिजे. असं आपल्या सिलेबस बुक मध्ये, प्रॅक्टिस बुक मध्ये हे दिलेलं आहे. आणि त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे, कारण तुमच्याकडे कोणाकडे बुक आहेत का नाहीयेत मला ते काहीच माहित नाही. ते आपण या बॅच बद्दल बोलूया, थोड्या वेळाने बोलूया. हा एक टेक्निकल पार्ट क्लिअर झाला होता. पुढचा पार्ट असतो मुलांसाठी, परत स्क्रीन शेअरिंग वर जातो. पुढचा पार्ट असतो नॉर्मली जर आपण इकडे 28 राईट केलंय आणि इकडे असे 2 रॉड्स दिलेले आहेत, तर मुलांनी बीट्स ड्रॉ करायचे. फक्त मेसेज करू नका, हँड रेस पण नका करू. आपण थोडी कमी संख्या आहे पण मला डिस्टर्बन्स येते, म्हणून जरा पुन्हा एकदा का ते मेसेज आहे ना माझे कव्हरिंग होतात. ते मला जे टूल्स वापरतो ना मी याच्यावर, तर ते मेसेज मला टूल्स वापरायला जरा डिस्टर्ब करतात, म्हणून सांगतोय. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. तर 28 मला असेल तर 28 मला ड्रॉ करायचंय. 20, 20 आणि 8, हा 20 आणि 8 मला ड्रॉ करायचंय. हा एक पहिला वीकचा एक नॉर्मल एक पॅटर्न असतो, आणि हा आपण
अजून एक मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी, तुम्हाला ऍज अ टीचर काम करण्यासाठी, तुम्हाला जर एखाद्या स्कूलमध्ये गेलेत, एक साधारण 15 दिवस 8 दिवस तुम्हाला जर सेशन फ्री घ्यायचे असतील, तर तुम्ही मुलांना ही विदाउट एक सिंगल रुपीज खर्च न करता तुम्ही काय करायचं, पहिलं सेशन का शिकायचंय, मुलांना काय फायदे होतात, ब्रेन सायन्स काय, त्याचं सायकोलॉजी काय, मुलांना काय फायदे होतात, मुलांना आणि समजदार मुलांना, थोडस एकदम पहिली दुसरीच्या मुलांना हे सांगायची गरज नाही, 4th 5th स्टँडर्डच्या मुलांना समोर टीचर आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांच्या समोर आपण एक थोडं पॅरेंटिंग केलं किंवा पालक आहेत त्यांच्या समोर केलं तर त्यांना इम्पॉर्टन्स कळतं आणि मग त्यांना युनिट रॉड टेन्सर रॉड हे तुम्ही विदाउट काही तुमच्याकडे नाहीये, फक्त ब्लॅकबोर्ड आहे, स्कूलचे स्टुडंट आहेत, 0 कॉस्ट मध्ये तुमचे 8 दिवस छान पैकी मुलं करायला लागतात. 4 + 5 - 6 + 6 - 4 + 2 आन्सर इज द 7. नोथिंग, तुमच्याकडे काहीच नाही, एक पेपर पण नाहीये, तरी तुम्ही त्या स्कूलचा रिझल्ट किंवा त्या मुलांचं कॅल्क्युलेशनचा स्पीड तुम्ही इन्हान्स करतात आणि ते शो तुम्ही प्रिन्सिपलला, टीचरांना, पॅरेंट्सला तुम्ही शो करू शकता. म्हणजे तुमच्याकडे प्रश्न असतो मी क्लास कसा सुरू करू, तर त्याचं हे उत्तर आहे. 0 कॉस्ट, 0 इन्व्हेस्टमेंट, गो टू स्कूल, अटेंड द क्लास, ब्लॅकबोर्ड, इंट्रोडक्शन, युनिट रॉड, टेन्सर रॉड, त्यांचे फिंगर्स, त्यांचा राईट हँड, लेफ्ट हँड, गॉड गिफ्ट, आपल्याला कॅल्क्युलेटर आपल्याकडे, असं सर्व मी तुम्हाला ऑलरेडी पहिले सर्व तुम्हाला शिकवलंय, मी तुम्हाला आपला व्हिडिओ झालाय रिपिटेशन. गॉड गिफ्ट तुम्हाला तथास्तू सांगितलं, हा हात आपण युनिट रॉडवर ठेवला, युनिट रॉडची पॉवर ह्या हातात आली म्हणून हा अप्पर बीट झाला, हा लोअर बीट झाला, परत हा 10च्या रॉडवर मी हात ठेवला, गॉडने सांगितलं तथास्तू, आणि आपल्याकडे 99 पर्यंतचं टूल आपल्याकडे अवेलेबल झालं आणि आपण 44 + 9 55 - 66 + 66 - 44 + 22 आन्सर इज द 77. मग मुलं थोडे चुकतात, मग करतात, मग त्यांना सांगायचं घरी जाऊन प्रॅक्टिस करा. 1 2 3 4 मी जसं तुम्हाला सांगितलं 5. प्रियंका ताई थोडस मोकळं बसा, म्हणजे तुम्हाला हात पण हलवता आले पाहिजे माझ्याबरोबर, मीच लेक्चर देणार नाही, इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, तुम्हाला पण करायचं आहे. मग तुम्हाला सांगितलं 26, मुलांना 26 ओपन करता आला पाहिजे, मी जसं तुम्हाला सांगितलं जे आधी बोलतो ते लेफ्ट हातावर, जे नंतर बोलतो ते युनिट रॉडवर. मग हे तुम्हाला एक आठवडाभर तुम्ही ऍज अ टीचर म्हणून जेव्हा हे थ्रू आउट करतात, आणि उद्यापासूनच सुरू करा, काही फरक पडत नाही, उद्यापासूनच सुरू करा. तुमच्याकडे जर तुम्ही एखाद्या स्कूलला असाल, एखादा क्लास असेल, एखाद्या जवळची स्कूल असेल, बिंदास जाऊन उभा राहा, मला येतं म्हणून सांगा. आणि जर कोणी खूपच ऍडव्हान्स लेवलला विचारलं आम्हाला मल्टिप्लिकेशन दाखवा का अबॅकसवर करून, तर स्पष्ट तुम्ही 25,000 जरी भरले तरी ऑनगोईंग ट्रेनिंग पण मी हे तुम्हाला सांगितलं होतं, तिथं पण हेच सांगा की माझं ट्रेनिंग चालू आहे, पहिल्या लेवलचं चालू आहे, मी पहिल्या लेवलचं टीचर झाले, पुढचं मी शिकते आणि तुम्हाला सर्व शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला 0 कॉस्ट मध्ये इंट्रोडक्टरी नाही काही, तरी तुम्हाला त्या स्कूल मधले 200-300 मुलं, 100 मुलं तुम्हाला कुठेतरी रस्त्यात, कुठेतरी भाजी मार्केट, कुठेतरी रस्त्यावर स्टॉपवर, हाय टीचर तुम्ही अबॅकस शिकवायला आले होत्या ना, मुलांची जाहिरात सुरू होऊन जाते. 0 कॉस्ट मध्ये तुमचं इंट्रोडक्शन आणि 0 कॉस्ट मध्ये तुम्हाला आयडेंटिटी मिळते, यू आर द अबॅकस टीचर. क्लिअर आहे? पुढच्या 2 महिन्यात खूप सारे टेक्निक मी तुम्हाला वेदिक मॅथमेटिक्स शिकवणार आहे. त्या वेदिक मॅथमेटिक्सच्या बोर्ड मध्ये चला रे मुलांना, तुम्हाला मी मल्टिप्लिकेशन फास्ट कसं करायचं एकदम सेकंदामध्ये त्या 2-3 टेक्निक इंट्रोडक्शन केल्या की मुलांना ते डेफिनेटली आवडतं आणि डेफिनेटली त्या आहेत फास्ट टेक्निक. कंडिशन बेस आहेत पण आहेत, कंडिशन आहेत. कोणी तुम्हाला सांगणार नाही कंडिशन आहेत, आणि रिअली कंडिशन बेस असतात. त्या कंडिशन बेसने तुम्ही अप्लाय केल्या की तुम्हाला आयडेंटिटी यायला लागते आणि तुमचं वर्कआउट चालू. मग आता तुमच्यासाठी या वीक मधला होमवर्क काय? पहिले तुम्ही नवीन असाल तर या सर्व टीचर ग्रुप मधले सर्व व्हिडिओ बघा, आणि तुम्हाला मी 93 म्हटलं की तुम्हाला न विचार करता हाताकडे बघता तुमचा 93 तुमचा ऍज इट इज ओपन झाला पाहिजे. -23 मी सांगितलं की तुमचे -20 झाले पाहिजे ना, हा 3 पण तुमचा झाला पाहिजे. मी प्लस तुम्हाला 19 म्हटलं की तुमचा हा 10 ओपन झाला पाहिजे, 9 आपोआप ओपन झाला पाहिजे. असं ब्रेन आणि तुमची फिंगरिंग, बॉडी आणि माइंडचं तुमचं इंटरलिंक झाली पाहिजे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. क्लिअर आहे? कारण तुम्हाला प्रत्येकाला वाटते मला बेस्ट टीचर बनायचंय, एक्सलन्स टीचर बनायचंय, तर मात्र होमवर्क करावं लागेल. क्लिअर आहे? असं समजूया आपला पहिला वीक आहे, पहिला क्लास आहे, इंट्रोडक्टरी आपलं सर्व झालेलं आहे, तुम्हाला थोडंफार माहिती, पण तुम्ही प्रामाणिकपणे होमवर्क केलेलं नाही हे पण मला माहिती आहे. आणि केलं असेल तर रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 33 + 11
-4 +50 -60 प्लस काय हरकत नाही, काय हरकत नाही. चला रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा मी तुमच्या स्पीड, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली असेल तर तुमच्याकडे आन्सर 30 पाहिजे होतं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. ओके, बघूया, जस्ट बघूया. वर्षाताई, थोडीशी स्टाईल आपली म्हणजे अशीच आहे की बघूया, कारण हा सर्व अजून यांच्याकडे कोणाहीकडे तुमच्याकडे तरी बुक आहेत. वारुंगशे ताई पण आहेत मला वाटतं इथं. वारुंगशे ताई आहेत का? वारुंग हो हा हा, त्या ताई पण आल्या, पण त्यांच्याकडे पण बुक नाहीयेत. पण मला वाटतं 50% कोणातरी पिल्लं असतील आपल्या क्लासमध्ये, ते मुलं शिकत असतील तर कदाचित बुक्स असतील तुमच्याकडे, नाही तर तुमच्याकडे नाहीयेत बुक, मला माहिती. ओके, तर बेसिक कंडिशन हे बुक तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि त्या बेसिक कंडिशनची बुक कसे घ्यायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. आणि रजिस्ट्रेशन केलं पाहिजे तर मला लगेच 50% अरे सर प्रॉब्लेम आहे. नो प्रॉब्लेम, प्रॉब्लेम आहे पण शिकायचं पण आहे. त्याच्यासाठी नो प्रॉब्लेम. मी वारुंगेशी ताईंची पण एक प्रतिक्रिया मला घेऊया आपण. ताई, वर्षाताई तुमची ना आपली भेट झाली वारुंगेशी ताईंशी दुपारी. हा ताई, आहेत का तुम्ही? जरा हो अनम्यूट सर, करा आहे जरा. आहे. ताई बोला ना, कॅमेरा ऑन करा. हा, काही हरकत नाही. ऑन होत नाही तो. काही हरकत मोबाईलला नाही. नो प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम, असंच बोला. मला तुमच्याकडनं तुमची प्रतिक्रिया आली म्हणजे यांना पण जरा थोडस मूडभर बळ येईल की करायचं की नाही करायचं. बोला जरा, काय तुमचा अनुभव गेला 1 महिन्याचा? 1 महिन्याचा. आता जे काय तुम्ही सुरू केलं सेंटर, काय अनुभव आहे? नाही, जस्ट सांगा, कारण आमचं ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा थोडासा वेळ लागल्याचं काम आहे. पण तुम्ही जे काही तुम्हाला प्रोफेशनल ऑर्गनायझेशन मध्ये जे अनुभव, तुम्ही काय पैसे भरले नाही भरले, काय तुम्हाला काय अनुभव आहे ते सांगा आम्हाला, म्हणजे या बाकीच्यांना पण जरा मोटिवेशन येईल आणि ते कमीत कमी प्रॅक्टिस सुरू अच्छा, करतील. मी क्लास केला तेव्हा पैसे भरले काही. पैसे भरल्यानंतर मी आता त्या म्हणजे जेव्हा माझ्याकडे स्टुडंट येतात त्यांच्याकडून जी फी येते मी तशीच्या तशी त्या फ्रँचायझीकडे सेंड करते आणि मग त्याच्यातून ते काही टक्के ते घेतात, काही टक्के मला देतात. परंतु जेव्हा माझ्याकडे पॅरेंट्स येतात मग ते विचारतात की तुम्ही इतकी फी का घेता? तर त्यांना मला खूप काही सारे सांगावं लागतं असं असतं म्हणून. पण तरी त्याच्यातून जे काही पॅरेंट्स असतात त्यांना शिकण्याची इच्छा असतात ते करतात. कारण तू काही ना करण्याची इच्छा असते पण पैशांमुळे ते करू शकत नाही. असं बरेचसे पॅरेंट्स ताई, पण मला तुम्ही टीचर बनण्यासाठी साधारण किती पैसे भरले वगैरे साधारण? 25,000. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. महालेताई, फक्त माईक बंद ठेवूया ना आपण. तुम्हाला जेव्हा बोलायचं तेव्हा मी तुम्हाला 1 तास बोलायला देईल माईक ऑन करून. नो प्रॉब्लेम. ओके, प्लीज थोडस काळजी घ्या. ताई, मी तुमच्या वतीने थोडासा क्लोज लूप करतो. नो प्रॉब्लेम. माझे एक मित्र आहेत चांगले कंपनीत जे माझ्याबरोबर काम करतात, त्यांचे मित्र वारुंगसे साहेब आहेत. आम्ही मागच्या वीक मध्ये माझं खूप सारी धावपळ होती. पुन्हा सांगतो, मी व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकलो नाही, कारण एक थोडंसं आदिवासी विकास भवन मध्ये एक प्रोजेक्ट सुरू होतोय. त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो, कोणाची ओळख असेल आदिवासी विकास भवन किंवा मंत्रालयात तर मला मदत करा, कारण तिथे एक प्रोजेक्ट येतोय, त्या प्रोजेक्टवर आपल्याला काम करायचंय. एक बघूया काय असेल पुढचं. त्याच्यानंतर माझे एक चांदोरीला इथून 40 किलोमीटरला माझ्या मित्राची स्कूल आहे, तिथं पण माझी खूप धावपळ झाली. तिथं 2 दिवस त्यांनी लेक्चरला हक्काने बोलवलं. हे जे मी तुम्हाला शिकवतोय हेच मी फंडे तिथं वापरले. इंट्रोडक्शन तिथं त्यांना स्कूलमध्ये प्रोजेक्ट रन करायचा आहे. त्यांना 2 दिवस मला इथून रोज जावं यावं लागलं आणि परत ड्युटी, याच्यात थोडस टाईट शेड्यूल होतं. तर जो वारुंगशी ताईंशी ओळख झाल्यानंतर रेग्युलर माझा जो 10-12 वर्षापूर्वीचा अनुभव होता तोच त्यांच्याकडनं ऐकायला मिळाला. अजून पण सुरू आहे. आता जमाना बदललाय पण अजून पण सुरू आहे. 25,000 भरा, टीचर ट्रेनिंग घ्या, परत तुम्ही फ्रँचायझीज घ्या, त्याच्यानंतर तुम्ही मुलांकडनं 2,000 घ्या, किटचे 1,500 घ्या, म्हणजे पहिले सुरुवातीला 3,500 घ्या, त्याच्यातून त्यांना ते सर्व 3.5 जमा करा आणि त्यांचे ते 10-20% त्यांची जी रक्कम आहे, 1,500 तर ते देत नाही आपल्याला. 1,500तून काय माहिती 100-200 रुपये देत असतील आपल्याला. 1,500 त्यांनाच द्या, उरलेले 2,000 फी घेतली त्यांच्याकडे जमा करा, त्यांच्यातून त्यांचे 10% ते काढून घेतील, उरलेले आपल्याला 1,800 रुपये ते आपल्याला महिना झाल्यावर किंवा 2-4-8 दिवसांनी देतील. ही जी 15-10 वर्षापूर्वीची सिस्टम आहे ती आज पण महाराष्ट्रात नाशिकमध्ये ऑलरेडी आहे, ते चाललंय. कारण ज्यांना हे बघा बिझनेस मॉड्यूल आहे, ज्यांना बिझनेस मॉड्यूल करायचं ते डेफिनेटली करतील आणि त्या पद्धतीने करतील. आपल्याला तुम्हाला पण तेवढाच तसा सपोर्ट करायचा आहे. तुम्ही जे 50,000 30,000 भरून जे सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट आणि बॅकग्राऊंडला जेवढा बॅकबोन मजबूत पाहिजे तेवढा मी हिमतीने हक्काने मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला कुठलंही टेक्निकल आणि सपोर्टची काय गरज असते. तुम्हाला वेळोवेळी हॅलो क्लिअर, हा शांत बसले की मला डाऊट आला परत मागच्या वेळेस सर. ओके सर, तुम्हाला वेळोवेळी बुक्स देणं, तुम्हाला टूल देणं,
त्याची कॉस्ट कमीत कमी कसं करता येईल ते आमच्या साईडला आम्ही प्रयत्न करणं. त्याच्यानंतर तुमच्या मुलांच्या एक्झाम लेवल झाल्या की एक्झाम घेणं, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचे सर्टिफिकेट देणं आणि वर्षातून आपल्या ब्रँडिंगचे आपले नॅशनल स्टेट जे काही डिस्ट्रिक्ट असतील ते देणं, त्याच्यातून जे काही बेस्ट परफॉर्मन्स असतील ते अवॉर्ड देणं, ते सर्व आपल्याकडे ब्रेन ट्रेन एज्युकेशन कडे आपण गेल्या 10 वर्षापासून एकही रुपया न घेता करतोय कॉम्पिटिशन आधीच्या मुलांच्या. म्हणजे मी हक्काने सांगेल की दरवर्षी कॉम्पिटिशन करतो, पण एक छंद आहे घ्यायची म्हणून मुलांना मोटिवेशन करायचं, ते सर्व करणं ते करतोय आणि ते अजून सुरूच राहील. या वर्षी पण आम्ही हक्काने सांगू की ते लाखोचा टर्नओव्हर करणारे महिन्याला त्या ऑर्गनायझेशन ज्या पद्धतीने नॅशनल करतात त्या पद्धतीची आपली नॅशनल आपण घेतली. कारण आम्ही त्या निमित्ताने जो काही मुलांकडनं घेतला होता रजिस्ट्रेशनचा पैसा तो पूर्ण जेवढा युटिलाइज करता येईल तेवढा युटिलाइज करण्याचा प्रयत्न केला. आणि डेफिनेटली काय एक आनंदाचा पार्ट आहे हा. मोटिवेशन आम्हाला पण एक मोटिवेशन मिळतं म्हणून पार्ट आहे. तर म्हणून त्या बाबतीत तुम्ही बिंदास राहा. जे कोणी नवीन टीचर असतील, फक्त एक हक्काने मी सांगेल की लवकर आपण आता टेक्निकल सेशन कडे जातोय, कारण प्रॅक्टिकली तुमच्याकडे बुक्स यायला पाहिजे आणि तुमचं सेशन टेक्निकली सुरू व्हायला पाहिजे. त्याच्या आधी लवकर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी काय करता येईल मदत करेल. पण तुम्ही रजिस्ट्रेशन करावं, 11 किटचं बुक करावं, टीचर किट बुक करावं, म्हणजे मला तुम्हाला स्वातीताई एक अपेक्षा आहे आता, कारण त्या पद्धतीने मला टीचर ट्रेनिंग कडे खऱ्या अर्थाने कन्वर्ट करता येईल. म्हणजे मी पण तुम्हाला इंट्रोडक्शनच तुमच्या डोक्यात हेच टाकतोय, इम्पॉर्टन्स काय आणि तुम्ही का जॉईन करावा. जे आहे ते इट इज अ मार्केटिंग, जे आहे ते स्पष्ट, पण स्वार्थ नाहीये याच्यात. आपला हेतू आहे मॅक्झिमम लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल. नो प्रॉब्लेम. सो पुन्हा एकदा आपण दोघं हात शिकलोय. आता मी माझं मार्केटिंग बंद करतो, आपल्या टेक्निकल सेशन कडे जातो, कारण माझं काम मी केलंय, तुमचं काम तुम्हाला करायचंय. सो या वीक मध्ये आपण हातांची प्रॅक्टिस मात्र परफेक्ट करून घेणार आहे सर्वजण. क्लिअर आहे. आणि मग बुक आले की ते तुम्हाला सोपं जाईल. मग तिथं डायरेक्ट तुमचं पेज नंबर 8 असतं, पेज नंबर 9 असतं. तर तुम्हाला मी डायरेक्ट पेज नंबर 9 वर जे काही मुव्हर्स म्हणून बुक आहे आपल्याकडे, म्हणजे जे आपण 5th स्टँडर्ड पासूनच्या मुलांना वापरतो, त्याच्यात मी तुम्हाला डायरेक्ट सांगेल की पेज नंबर 9 वरची जी टेस्ट आहे डायरेक्ट लेवलची, ती जर तुम्ही व्यवस्थित 100% व्यवस्थित सॉल्व्ह केली 2-3 टाइम्स, तर तुम्ही तुमचं साधारण बेसिक लेवल होईल, असं एक लेवलचं तुमचं बऱ्यापैकी क्लिअर होईल, तुमचा सर्व अप्रोच क्लिअर होईल. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. एक 2 सम घेतो आणि मग नंतर टूल बद्दल तुम्हाला डिसिप्लिन सांगतो मी, टूल बद्दलच्या डिसिप्लिन. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 24 प्लस 5 मायनस 22 मायनस 6 प्लस 13 1 आणि 3 1 आणि ताई प्रियंका ताई 1 3 13. आन्सर इज द 13 नाही 13 1 3 13 आणि आन्सर इज द 14. 40 यायला पाहिजे. बऱ्याच जणांचे वेगवेगळे मोर दिसत आहेत मला अजून पण, कोणाचे असे काहीतरी समथिंग असं नाही. 1 4 14 आन्सर आला पाहिजे. एकदा परत प्रॅक्टिस या वीक मध्ये मात्र सर्वजण करा, म्हणजे मला पुढच्या वेळेस तुम्हाला हे बघा, तुम्हाला वाटतंय ना की माझ्यासारखं तुम्हाला आलं. माझ्यासमोर 0 पेपर, मी कुठलाही पेपर घेत नाही, मला कुठल्याही पेपरची गरज लागत नाही, सर्व इथं भरलेलं आहे. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके प्लीज. स्वातीताई बरं वाटतंय ना? ओके चला, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके प्लीज फास्ट. 29 मायनस 22 मायनस 2 प्लस 4 मायनस 6 प्लस 40 मायनस 11. ठीक आहे, काय हरकत नाही, चालायचं आता. नो प्रॉब्लेम. आन्सर इज द बऱ्यापैकी 80% दिसतंय. फक्त योगिता ताई थोडासा मोर वेगळा डिझाईन आहे तुमचा. नो प्रॉब्लेम. आन्सर इज द 32. काय हरकत नाही. जस्ट म्हणजे एक इंट्रोडक्टरी क्लिअर झालंय तुमचं. या वीक मध्ये मी तुम्हाला होमवर्क देऊन टाकतो आणि आपण आपली मीटिंग संपली तर परत पुन्हा बोलायचं नाही. इंट्रोडक्शनचं मला परत बोलायची गरज नाही. फक्त इथं थांबूया आपण. आता तुम्हाला होमवर्क गरजेचं आहे. तुम्ही या वीक मध्ये तुम्ही स्वतःहून 94 मायनस 94 63 डायरेक्ट ओपन झाला पाहिजे तुमचा 63. ही मात्र प्रॅक्टिस, या होमवर्क करा. आणि मग तुमच्याकडे जर या वीक मध्ये बुक अवेलेबल असतील किंवा तुम्ही मागवणार असाल तर तुम्हाला 9
पर्यंत, पेज नंबर 9 पर्यंत, 9 सोडून त्या पेज नंबर 8 पर्यंतचे तुम्हाला क्लास वर्क पहिले क्लिअर करा. तुम्ही सर्व जर डे 2 डे 1 करत गेलं तर तुम्हाला खूप वेळ लागेल. मग तसे मुलांच्या लेवल संपतील तशा नाही. तुम्ही डायरेक्ट पेज नंबर 9 वर मी तुम्हाला आणणार. पेज नंबर 9 ची तुम्हाला टेस्ट डायरेक्ट करणार. आता पुढच्या वीक मध्ये आपल्याला थोडंसं पुढे टूलची डिसिप्लिन शिकायची. टूल कसं, कारण हे बघा प्रत्येक पॅटर्न हा वेगवेगळा असतो, पण त्याच्यातला त्यात जो बेस्ट पॅटर्न आहे तो आपण डिझाईन केलेला आहे. तो आपण टूलची डिसिप्लिन, कारण टूल कसं होल्ड करावं. थोडा वेळ कमी पडेल आपल्याला, कारण टूलची डिसिप्लिन, थोडंसं फिंगरिंगची डिसिप्लिन क्लिअर झाली का तुम्हाला सर्वांना? करणार प्रॅक्टिस सर्वजण? ओके. आणि तुम्ही 8-10 दिवस क्लास एखाद्या स्कूलला घेऊ शकतात, एवढं मी शिकून झालं. मी तुम्हाला टप्पे पण सांगत जाईल की तुम्ही काय कुठं कसं करू शकतात, हे पण मी क्लिअर केलं. तर या वीक मध्ये तुम्ही टूलचं क्लिअर करा, आपलं सॉरी फिंगरिंगचं क्लिअर करा. पुढच्या वीक मध्ये आपण टूलची डिसिप्लिन घेऊ, आणि टूल डिसिप्लिन जर झाली तर मग आपण टेस्ट 1 कडे जाऊ. म्हणजे टेस्ट 1 म्हणजे डायरेक्ट लेवलचे सम आपला क्लोज होईल. आणि मग तुम्हाला स्मॉल फॉर्म्युला तो पण एका वीक मध्ये संपून जाईल आपला. म्हणजे तुम्हाला माझा स्पीड वाढवायचा आहे तुम्हाला, कारण हे बुक साधारण आपण असं समजूया, साधारण पुढच्या 4 क्लासेस मध्ये, 4 वीक मध्ये, एका महिन्यामध्ये बुक आपण एक संपूया. आणि लगेच पुढचं जे बुक आहे ना, याचं जे बुक आहे ते पुढचं पण एका महिन्यात संपूया. म्हणजे सर्व फॉर्म्युले तुमचे 2 महिन्यात संपून 3ऱ्या महिन्यात नुसती प्रॅक्टिस, टेस्ट वगैरे प्रॅक्टिस. आणि तुम्ही पण क्लास कंडक्ट करायचा आहे. तुम्ही जसं आता स्वातीताई बसलेल्या आहेत, मालेताई बसल्या आहेत, पिचाताई बसल्यात, यांनी पण 2-3 सम विचारायचे. जसं मी तुम्हाला विचारतोय, 99 - 44 + 22 - 66 + 33 - 22 + 55 - 66, आन्सर इज द 11. आलं पाहिजे तुम्हाला. आणि स्वातीताई मान हलवल्या, मला आशीर्वाद दिला, हो 11च आन्सर दिसतंय त्यांना. कारण प्रॅक्टिस केले की दिसतं मला माहिती. वर्षाताई बरोबर आहे की नाही? दिसतं, पण ते प्रॅक्टिसचा पार्ट आहे. कारण हे सिनियर लोक आहेत, त्यांनी प्रॅक्टिस केली तर दिसतं, डेफिनेटली आन्सर दिसतं. हा प्रॅक्टिसचा पार्ट. सो मी इथं थांबतो, कारण हा जो आपण एक पॅटर्न सुरू केला आता, की या वीक मध्ये हे करा, 9 पर्यंत पेज पर्यंत तुमच्याकडे बुक पाहिजे. त्याच्यासाठी पुन्हा मी परत ते काही रूल्स परत ते सांगणार नाही. तर तुमचे काही डाऊट्स असतील ते तुम्ही क्लिअर करा. आणि माझ्याकडनं टेक्निकल ट्रेनिंगच्या बाबतीत मी खूप, म्हणजे मी अतिशयोक्ती नाही करणार. मी रात्र पहाट करून करणारा माणूस आहे, त्याच्यामुळे माझ्याकडनं काही कमी पडणार नाही. तुमच्याकडनं तुम्ही डेडिकेशन काय असेल तर तुम्ही ठरवा. कारण मी ब्रेन ट्रेन एज्युकेशन, स्वातीताईंनी सांगितलं मोठा वटवृक्ष बनवायचा आहे, त्यांनी आशीर्वाद दिलाय, तर त्याला बनवण्यासाठी मी रात्र पाठ करेन, त्यात काही डाऊट नाही. पण ठीक आहे, चालायचं आपण हळूहळू. आम्ही पण थोडे एक जे अनुभव येत आहेत, जसं आता वारुंगशीताईंनी सांगितलं की असे पण आपल्याला, जसं त्यांना पण अनुभव, ते पण फ्रेंड आहेत म्हणून ते आले, आणि त्यांनी पण सांगितलं की त्यांना पण वाटतंय की समाजात विद्यार्थ्यांना कमी मध्ये कसं देता येईल, कमी फीज मध्ये, कमी कॉस्ट मध्ये कसं देता येईल, हा पण त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी पण जरी पैसे भरले म्हणून ठीक आहे. मी पण त्यांना सांगितलं, वारुंगशीताई, त्यांचं काहीच वाईट नाही. आम्ही अशा काळी 1 लाख रुपये वाया घालवलेत की ज्यावेळेस एक्सेसच मिळत नव्हता. पुन्हा प्रामाणिकपणे सांगतो, एक्सेसच नाही, की अबॅकस शिकायचं आणि करायचं तर एक्सेस नाही. अक्षरशः आम्ही 50-50 हजार रुपये भरून चेन्नई, औरंगाबाद, दिल्ली सर्व ठिकाणी फिरून आलोय, तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यांनी असं काही नाही, चालताय. या गोष्टी सर्व शिकवण्यासाठी असतात, आपल्याला आयुष्य शिकून जातात. तर माझं वाटतं मी इथं थांबतो, आणि तुमच्याकडनं काही गायडन्स सजेशन असेल तर ते सांगा. आणि मला वाटतं मी या वीकचा टेक्निकल तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे, पुन्हा तेच रिपिटेशन होईल. ओके स्वातीताई, हा मला वाटतं थांबूया, चालेल. तर फक्त तुम्हाला कोणाला काही बोलायचंय का? फक्त प्रॅक्टिस करा. आणि काउन्सिलिंगचा पार्ट मी क्लोज केलेला आहे. आणि हॅलो, हा ताई बोला, ताई बोला. कोणतरी बोललं मध्ये, ठीक आहे ना? हा ताई बोला. कोणाला बोलायचंय का? तुम्ही कोणीतरी हात वरती करा. मी पूजा. हा बोला ताई, बोला. बोला ना पूजा ताई, बोला. सर, तुम्ही आवाज. फॉर्म हा पाठवणार होते ना या वीक मध्ये, हा पूजा, पाठवले नाहीत अजून हो पूजा ताई, नो प्रॉब्लेम. थँक्यू. तुम्ही. तुम्ही मला, आणि तो सेट मागून ताई तुमचा आवाज कट होतोय, परत बोला.
हॅलो. हा माझा नेटवर्कचा इश्यू आहे मला पण. हा हा ठीक आहे ताई, नो प्रॉब्लेम. मनोज तुम्ही फॉर्म पाठवणार होते. हो 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 मी पाठवणार होते ना? त्याचं कारण सांगितलं ताई. या वीक मध्ये मी आदिवासी विकास भवन आणि माझ्या मित्राच्या स्कूलमध्ये थोडासा अडकलो होतो. म्हणजे अक्षरशः मी 3 वाजता यायचो घरी